आपल्याकडचे कॅटलॉग आजकाल कोणी बघायला मागत नाही बरं का, कारण Googleवरती इतक्या सुंदर सुंदर डिझाईन आहेत. त्यातलीच एक डिझाईन आपल्याकडे शिवायला आलेली आहे. लग्नासाठीचा हा घागरा आहे आणि क्लायंट आपल्याकडे अर्जंटमध्ये हा ब्लाऊज शिवायला आलेला आहे. त्याच्यासोबत बरेच गोष्टी आज आपण करणार आहोत. हा जो डेली ब्लॉग आहे माझा आणि त्याच ब्लाऊजची डिझाईन लक्षात घेता त्याचं इकडे मी कटिंग काढलेलं आहे, ड्राफ्टिंग केलेलं आहे. कटिंग करून घेते, म्हणतात तुम्हाला दाखवावं. डेली रुटीनचा व्हिडिओ आहे. खूप दिवस झाला आपला व्हिडिओ आलेला नाही, सो हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला सगळ्या गोडताईंचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये अनशिशू सरितावरती. तर हे अस्तरवरती कटिंग करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये 3 अस्तरचा यूज केलेला आहे मी. मेन फॅब्रिक नेटचा आहे डिझाईनमध्ये, त्याच्यामध्ये टिकली वर्क आहे, त्यानंतर सॅटिनचा कपडा आहे त्याच्यासोबत आलेला आणि पुन्हा कॉटनचा कपडा घेतलेला आहे. गळा तयार करताना कॅनव्हासचा वापर केलेला आहे, कारण घागऱ्याचा ब्लाऊज आहे सो त्याला फिटिंग छान यावं, फिनिशिंग छान दिसावं, त्यासाठी इथे मी कॅनव्हासचा नक्कीच वापर करते. तुम्हीही करत असाल या ब्लाऊजची डिझाईन तर नक्कीच कॅनव्हासचा यूज करा. म्हणजे बघा फिनिशिंग किती सुंदर दिसते. अगदी साईज याची 32 साईजचा ब्लाऊज आहे, तरीसुद्धा शोल्डर खूप कमी आहे. 1.5 इंचाचे शोल्डर आपल्याला ठेवायचे आहे आणि तयार गळा झालेला आहे. डीप आहे, ब्रॉड आहे, तरीसुद्धा शोल्डर नाही उतरणार. त्याचा कटिंगचा पार्ट कसा आहे हे आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 16 साईजचं किंवा 32 साईजचं, 16 म्हणजे निम्मं होतं, 32चं निम्मं. तो 32 साईजचं कटिंगसुद्धा आपला व्हिडिओ आहेत चॅनलवरती अपलोड, तुम्ही पाहिलं नसेल तर नक्कीच पहा. आता इतका सुंदर हा बॅक साईड तयार झालेला आहे. बॅक हुक आहे आणि त्याला डोरी लावलेली आहे सिल्वर कलरची, कारण घागऱ्यामध्ये सिल्वर कलर जास्त आहे. आणि हा आहे फ्रंट साईडचा प्रिन्सेस कटचा भाग, त्यालासुद्धा ही डिझाईन आहे. ही मी इथे ॲडजस्ट करून जोडून घेतलेली आहे. शॉर्टमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी दाखवत आहे, कारण बरेच दिवस झाले व्हिडिओ नव्हता आला, तब्येतसुद्धा बरी नव्हती. म्हणतात चला थोडं का होईना आपल्या ताईंसाठी आपण शेअर करू. सो इथे पॅडेड घालून हा प्रिन्सेस कट विथ डिझाईन ब्लाऊज तयार झालेला आहे. पुढे याला जो ट्रायंगल दिलेला आहे तो सुद्धा मला माप खूप लहान असल्यामुळे खूप ॲडजस्टमेंट करून द्यावा लागलेला आहे, कारण आपण जी डिझाईन पाहिली सुरुवातीला ती अगदी एक्सेल साईजचा ब्लाऊज आहे आणि हा एकदम स्मॉल साईजचा ब्लाऊज आहे. त्यासाठी फ्रंट साईडची डिझाईन जर मी जास्त ब्रॉड दिली तर पूर्ण ब्लाऊज आपला फसला जाईल किंवा घालताना पूर्ण आपला चेस्टचा भाग आहे तो व्यवस्थित बसणार नाही, ओपनिंग जास्त होईल त्या गोष्टीचं. म्हणून इथे मी डिझाईन ॲडजस्ट केलेली आहे. आता बऱ्यापैकी ब्लाऊज शिवून होत आहे, त्याला स्लीव्ज अटॅच करायचे आहेत. आणि खरी गंमत तुम्हाला इथे सांगते, गेले 15 दिवस कारागीर एकही हाताखाली नाही, कारण कोणा नाही कोणाच्या प्रत्येक गरजेच्या कामानुसार सगळे गायब आहेत सध्या. तर संक्रांतीपासून हे सगळं एकटीच्याच हातामध्ये चालू आहे आणि त्यामुळे खूप लोड झाला आणि तब्येतसुद्धा थोडी माझी बिघडली होती. तर आता मी ठीक आहे. तुम्हा सगळ्या ताईंनी माझी खूप काळजी घेतली, अगदी आपुलकीने विचारपूस केली, त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. कसं आहे ना, समोरासमोर आपण ओळखत नसताना सुद्धा एकमेकींना खूप अगदी जीव लावतो आणि खूप वर्षांपासूनची जुनी ओळख असल्यासारखं वाटतं. मला सुद्धा खूप आनंद होतो की तुम्ही सगळ्या ताई माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या आहात. सो नेहमी अशाच माझ्या सोबतीला राहा. आता ब्लाऊजचं फिटिंग झालेलं आहे, फिटिंग करून झालेलं आहे मार्किंग टाकून, आता फिटिंग चालू आहे. तर ब्लाऊजचं माप तुम्हाला मी सांगते. 32 इंच छाती आहे, 26 इंच कंबर आहे, दंडघेर आहे तो इथे 4.5 म्हणजे टोटल 9 इंच आहे आणि खूप छोटं माप आहे, त्यामुळे ते व्यवस्थित मी फिटिंग टाकून घेते. विथ पॅडेड ट्रिपल अस्तर हा ब्लाऊज आहे, शिवाय समोर याला डिझाईन आहे. सगळ्या गोष्टी एकत्रित व्यवस्थित सेट करता डिझाईनसुद्धा खूप सुंदर झालेली आहे आणि खूप अर्जंटमध्ये हा ब्लाऊज शिवलेला आहे मी. सकाळपासून याच क्लायंटचा एक ड्रेस होता अस्तरचा विथ पेन्सिल बॉटम, ते झालेलं आहे. एक ब्लाऊज यांचंच होतं, ते जुन्या साडीवरती त्यांनी नवीन ब्लाऊज घेऊन प्लेन होता म्हणून त्याला थोडंसं डेकोरेट केलं होतं, ते काम झालं होतं. घागऱ्याचं साईडचं फिटिंग झालं होतं आणि मी 4:30ला हा ब्लाऊज हातात घेतला होता. ऑलरेडी 4 वाजता 4:15 वाजता क्लायंट आल्या होत्या समोर की आमचं झालेलं आहे का, कारण आज त्यांना द्यायचं होतं 24 तारखेला. तर ब्लाऊज माझा व्हायचा होता आणि त्यांना मी सांगितलं अर्धवट ब्लाऊज झालेला आहे, अर्धवट काम चालू आहे, तुम्हाला 6पर्यंत ब्लाऊज मी देईन. आणि त्यांनीसुद्धा मला खूप सपोर्ट केला. म्हटलं ठीक आहे, झालं की एकदा कॉल करा. फायनली हा ब्लाऊजचा लुक असा झालेला आहे. फिटिंग केल्यानंतर तुम्हाला दाखवते पुन्हा एकदा, कारण प्रॉपर शेप प्रॉपर डिझाईन तुमच्या लक्षात येईल काउंटरवरती ब्लाऊज ठेवल्यानंतर. सो असा हा ब्लाऊजचा डिझाईन आपण प्रिन्सेस कटमध्ये केलेला आहे. बॅक हुक आहे, फ्रंट थोडंसं डिझाईनमध्ये ओपन आहे आणि डोरी लावून याला मोठी स्लीव्ह दिलेली आहे, सिल्वर कलरची लटकन सुद्धा दिलेली आहे. पुढे पंचकोनी डीप नेक आहे आणि ब्रॉड सुद्धा आहे. पाठीमागे राऊंडमध्ये डीप नेक आहे आणि ब्रॉड सुद्धा आहे.
आणि शोल्डर म्हणाल तर 1.5 इंच तयार झालेली आहे. तिला तेवढीच हवी होती. मुलगी आहे कॉलेज गोईंगची. सो मुलींचे थोडेसे असतात की डिझाईन्समध्ये हे हवं ते हवं. तर तिलासुद्धा हा ब्लाऊज नक्कीच आवडेल पाहिल्यानंतर. ब्लाऊज रेडी झालेला आहे आणि आता न्यायला येतील. त्यांना 5:45ला माझा हा ब्लाऊज रेडी झाला होता. त्यांना कॉल केला होता मी 6 वाजता. कारण आज बऱ्याच वेळेला लाईटसुद्धा गेली होती. सो टेन्शनसुद्धा यायचं की कधी होईल, काय होईल. आणि हे सगळं करता करता हुकलूकसुद्धा मलाच करावे लागले होते. आणि हा जो ब्लाऊज आहे रेड कलरचा, तो मी म्हटले होते की जुन्या साडीवरती हा ब्लाऊज त्यांनी नवीन घेतला होता. कारण त्यांचा जुना ब्लाऊज साडीवरचा बिघडला होता. त्या बेंगॉलच्या क्लायंट आहेत तिकडे त्यांनी शिवल्यानंतर ब्लाऊज बिघडला होता. मग त्यांनी नवीन ब्लाऊज रेडीमेड घेतला होता. वेळ नव्हता शिवायला आपल्याकडे तेवढा म्हणून. आणि तो खूप प्लेन होता. सो जुन्या साडीच्या ब्लाऊजचे जे काठ असतात ते काढून इथे बॉर्डर आहे जी या स्लीव्हजला लावलेली आहे. आणि ती बॉर्डर लावल्यामुळे त्या साडीवरती परफेक्ट ब्लाऊज हा जाणार आहे. आणि अजून थोडंसं डेकोरेटिव्ह करण्यासाठी त्याला मॅचिंग गोल्डन आणि मरून कलरची नाजूक अशी लेस लावलेली आहे. कमरेला पूर्ण पूर्ण गळ्याला आणि स्लीव्हजला बॉर्डर आहे. सो हा सुद्धा ब्लाऊज खूप सुंदर दिसत आहे. त्यानंतर त्यांचा एक ड्रेस आहे त्यांनी दिल्लीहून आणला होता. ॲक्च्युली त्या गिफ्ट आलेला म्हटलं होतं. खूप सुंदर डिझाईन आहे आणि कॉटनमध्ये फॅब्रिक आहे मिक्समध्ये. तर खूप सुंदर असा हा थंडीत घालणारा डिझाईनचा ड्रेस आहे. म्हणजे दिल्लीला खूप थंडी असते म्हटल्या, त्यामुळे तो मी जवळजवळ हा 2 वर्ष ड्रेस त्यांच्याकडे ठेवून होता. फायनली त्यांनी तो शिवायला दिला आणि तो आपण शिवलेला आहे. सो अशी काही त्या ड्रेसची सुद्धा डिझाईन आहे. सुंदर अशी डिझाईन दिसतीये सुद्धा. आणि स्लीव्ज आहेत त्या थोड्या पफ केलेला आहे वरती. त्यानंतर हा पेन्सिल बॉटम आहे. पेन्सिल बॉटमला या पद्धतीने वरती इनर दिलेली आहे. आणि सध्या ट्रेंड आहे तो पेन्सिल बॉटमचा. सो ट्रेंड जो चालू आहे तोच क्लायंटला हवा असतो. सो ही त्याची प्लेनमध्ये पेन्सिल बॉटम तयार झालेली आहे. आणि टॉपसुद्धा खूप सुंदर दिसतोय. फायनली टाईम झालेला आहे. क्लायंट घ्यायला आलेले आहेत. आणि क्लायंटला हे सगळं मी हँडओव्हर करताना सुद्धा तुम्हाला शूट दाखवते. कारण डेली रुटीनचा व्लॉग म्हटलं की तुम्हाला थोड्या थोड्या गोष्टी का होईना सगळ्या दाखवणं गरजेचं असतं ना. तर तुम्ही सुद्धा कन्फ्यूज होता की पुढे काय झालं. क्लायंटच्या नजरेखालून सुद्धा हे जावं त्यासाठी त्यांना दाखवून हे सगळं चेक करून पुन्हा हे पॅकिंग होतं. आणि थँकफुल टू गॉड की सगळं माझं हे टायमिंगमध्ये झालं. लाईट इतक्या वेळा गेलेली की खूप टेन्शन आलं होतं मला की हे कसं कंप्लीट होईल. आणि हे करता करता मध्ये 3-4 क्लायंटसुद्धा आले. खूप दिवसापूर्वीचा आपल्याकडे एक ब्ल्यू कलरचा वन पीस होता तो सुद्धा आज गेलेला आहे. सो मी हॅप्पी आहे की त्यांच्या गोष्टी त्यांच्या हातामध्ये गेलेल्या आहेत. सो हे सगळं पॅकिंग करून आता ह्यांना देते. त्यांनी मला बिल पे करतायत आणि खूप सुंदर वाटलं मलाही. आजचं टास्क माझं पूर्ण झालं म्हणून. आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला आजचा रुटीन व्हिडिओ कसा वाटला. माझा आवाज थोडा अजूनही वेगळा येतोय. पण म्हटलं तुम्हाला किती दिवस वाट बघायला लावायची म्हणून हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. आणि त्या मॅडमनी बघा येताना इथे आपला तिरंगा आणलेला आहे सोबत. कारण 26 जानेवारी जवळ येते. सो त्यांच्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये सेलिब्रेशन झालं. त्यांना हा आपला तिरंगा ध्वज दिला होता. त्या घेऊन त्या आल्या होत्या. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.